ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। श्री क्षेत्र नेवासा येथून निघालेल्या ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या मार्गावरील अहिल्यानगर जिल्ह्यामधील इमामपूर पांढरीपूल घाटाचे वारकऱ्यांनी ज्ञानेश्वरी घाट असं नामकरण केलंय। या नामकरणाला शासकीय मान्यता मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी श्री क्षेत्र नेवासा इथून निघालेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याच्या मार्गावरील इमामपूर पांढरीपूल घाटाचे वारकऱ्यांनी ज्ञानेश्वरी घाट असं नामकरण केलंय। त्यामुळे आता वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे। शनिवारी 11 जुलै रोजी माऊली माऊलीच्या जयघोषामध्ये आणि ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरामध्ये पार पडलेल्या या सोहळ्यासाठी गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर तसेच श्री संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे देवीदास महाराज मस्के, राम महाराज झिंजुरके तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयन गडाख तसेच डॉक्टर नवेदिता गडाख यांच्यासह हजारो वारकरी आणि माऊली भक्त परिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता। घाटाच्या प्रारंभी संत ज्ञानेश्वर महाराजांचे भव्य शिल्प आणि ऐतिहासिक पैस खांबाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। ती येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचा आता लक्ष वेधून घेते। मात्र सदर नामकरण वारकऱ्यांच्या भावनेमधनं करण्यात आलंय। शासनाकडनं अद्याप याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाहीये। त्यामुळे या घाटाचे शासनानं ज्ञानेश्वरी घाट म्हणून शासन दरबारी नोंद करावी आणि जाहीर करावं अशी भावना यावेळी वारकऱ्यांकडनं व्यक्त करण्यात आली आहे। रामकृष्ण हरी, गेल्या वर्षी या ठिकाणावरून हा सोहळा घेऊन जात असताना वरती गेल्यानंतर आपल्यापैकीच मीडियाच्या एका बांधवानं विचारलं की आपला हा प्रवास किंवा घाटातून येताना कसं वाटलं, तर माझ्या सहज मुखातून शब्द गेले की या ज्ञानेश्वरी घाट चढत असताना अतिशय आनंद आला आणि अगदी आळंदीवरून ज्याप्रमाणे ज्ञानोबाराय पंढरपुराकडे जातात, पुण्यानंतर ज्यावेळेस दिवे घाट सासवडच्या अलीकडे लागतो, अगदी आपल्यालाही नगरच्या अलीकडे असलेला हा घाट त्या घाटाप्रमाणेच आम्हाला वाटला। म्हणून ज्ञानेश्वरी हे नाव माझ्या मुखातून गेलं आणि आपण सर्व मीडियाच्या बांधवांनी त्याला प्रसिद्धी दिली। पण गेले वर्षभर काही झालेली दिसली नाही, परंतु नामदार साहेबांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी या फलकाचं अनावरण आता सर्वांच्या उपस्थितीमध्ये संत महंतांच्या उपस्थितीत केलेलं आहे। मनामध्ये अशा भावना आहेत की त्या शब्दामध्ये काही व्यक्त करता येत नाहीत, कारण हा घाट म्हणजे ज्ञानेश्वरीचं रचनास्थान असलेलं जे नेवासा त्या भूमीकडे घेऊन जाणारा घाट असल्यामुळं इथूनच माणसाच्या मनामध्ये ज्ञानेश्वरीचं चिंतन सुरू झालं पाहिजे। त्यामुळं अतिशय आनंद वाटतो आहे। यावर्षी जवळजवळ 29-30 दिंड्या समाविष्ट झालेल्या आहेत आणि एकंदर वारकऱ्यांची संख्या जर म्हणाल तर आता नगरपर्यंत रोज संख्या वाढते आहे, कारण आता जवळच असल्यामुळं 1-2 दिवस काम उरकून लोक येतात। तर साधारण आत्ता आमच्याकडे 15,000 ते 17,000 लोकसंख्या असली पाहिजे आणि उद्यापासून ती आणखी वाढेल। छत्रपती संभाजीनगर या रस्त्याने अहिल्यानगर पुण्याला जाताना महत्वाचा घाट पंढरीपुराजवळ या ठिकाणचा हा, पण या घाटाला ज्ञानेश्वरी घाट असं नामाभिधान असावं असं ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या संकल्पनेतून आणि आदरणीय वेदांताचार्य मस्के महाराजांच्या पुढाकारातून हा विषय पुढे आला। मीडियाचे बांधव त्यांनी या विषयाला प्रसिद्धी दिली आणि या विषयाचं औचित्य ओळखून आपल्या राज्याचे माजी मंत्री, आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते नामदार शंकरराव गडाख पाटील यांनी पुढाकार घेऊन अतिशय सुंदर या ठिकाणी माऊलींची एक प्रतिमा आणि ज्ञानेश्वरी घाट असं नामकरणाचा फलक या ठिकाणी लावला। आज ज्ञानेश्वरी पालखीतील सर्व वारकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत हे जाहीर करण्यात आलं की ज्ञानेश्वरी घाट हे नामकरण झालेलं आहे। संस्थानचे अध्यक्ष अभंग साहेब आणि सगळे विश्वस्त मंडळी आहेत, त्याचबरोबर सर्व पालख्यांचे दिंड्यांचे प्रमुख या ठिकाणी वारकरी आहेत, आदरणीय मस्के शास्त्रीजी महाराज आहेत। सर्वांच्या वतीनं नामदार साहेबांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण हा अतिशय चांगला उपक्रमासाठी पुढाकार घेतला आणि या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार झालो। इथून शेकडो हजारो वर्ष इथून पुढे या घाटाला आता ज्ञानेश्वरी घाट असं म्हटलं जाणार आहे। धन्यवाद। रामकृष्ण। आणि नेवासा तालुक्याच्या गावकऱ्यांचं हे भाग्य आहे की अशा वारकऱ्यांचं सेवा करण्याची संधी या तालुक्यातल्या अनेक गावांना आम्हाला मिळाली।
या दिंडीला मी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ही दिंडी यशस्वी वाटचाल करेल अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. महाराजांच्या कर्मभूमीतून पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झालेला आहे. आज आपण बघत आहोत या इमामपूर घाटातून पालखी सोहळा मार्गस्थ झाला आहे. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी ज्ञानेश्वरी घाट हे नामकरण करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे महंत देवीदास महाराज मस्के आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. महाराज, आज घाटाचं नामकरण काय झालं, काय सांगा? हा रामकृष्णारी गेल्या वर्षीच हा सोहळा या घाटातून घेऊन जात असताना आपणच पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला. त्यावेळेस सहज आमच्या मुखातून त्याला उत्तर देताना निघून गेलं की हा ज्ञानेश्वरी घाट चढून जात असताना खूप आनंद आला. कारण आळंदीवरून ज्यावेळेस ज्ञानोबाराय पंढरपुराकडे जातात, पुण्याहून निघाल्यानंतर सासवडच्या अलीकडे जो घाट लागतो दिवे घाट, आणि तो दिवे घाट चढणीमध्ये वारकऱ्यांना प्रचंड आनंद होत असतो. अगदी त्याचप्रमाणे अहिल्यानगरच्या अलीकडं नेवासेहून निघाल्यानंतर आपल्याला हा घाट लागतो, तो दिवे घाटाप्रमाणेच आहे. परंतु याचं नाव सहज आमच्या मुखातून निघून गेलं की ज्ञानेश्वरी घाट असलं पाहिजे, आणि याला आपण पत्रकार बांधवांनी प्रसिद्धी दिली. आणि गेल्या वर्षभर लोकांमध्ये तो चर्चेचा विषय राहिला. पुन्हा सोहळा ज्यावेळेस येऊन ठेपला त्यावेळेस आपणच पुन्हा तो प्रश्न उपस्थित केला, आणि आज आपण त्या ज्ञानेश्वरी घाट या फलकाचं अनावरण केलं सगळ्यांच्या पुढाकारातून आणि सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये. ते नामकरण फलक तिथं बसवलेलं आहे. प्रचंड आनंद झालेला आहे. आता इथून पुढं तो घाट चढून जात असतानाच लोक तो फलक वाचून ज्ञानेश्वरी घाटातून जात आहोत असं त्यांच्या मनामध्ये भावना होईल. शासनाच्या दरबारी हे घाट ज्ञानेश्वरी घाट म्हणून दप्तरी रेकॉर्ड करण्यासाठी देवस्थानच्या वतीने किंवा भाविकांच्या वतीने काही प्रयत्न केले जातील का? हो, नक्कीच केले जातील. हा घाट ज्या गावाच्या हद्दीत आहे आणि परिसरातील जी गावं आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यातील प्रमुख मंडळी आणि त्यांना घेऊन आपण शासकीय नियमावलीप्रमाणे जे काही आहे ते आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. आज ज्ञानेश्वरी घाटातून पालखी सोहळा मार्गस्थ होत आहे. या ठिकाणी माजी मंत्री शंकररावजी गडाख यांचे चिरंजीव मुळा उद्योग समूहाचे उपाध्यक्ष उदयनदादा गडाख हे आपल्यासोबत आहे. घाटातून पालखी सोहळा मार्गस्थ होत आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, नक्कीच आज खूप प्रसन्नाचं वातावरण आज आमच्या सर्व भाविक भक्तांना हे भेटत आहे. खरं तर अनेक वर्षांपासून महाराजांची इच्छा होती की ह्या घाटाला जे इमामपूर घाट असेल किंवा पांढरीचा पूल घाट असं म्हणत आलेलं होतं, तर त्याला नाव आपण आता इथून पुढं ज्ञानेश्वरी घाट द्यावं. आणि आज सर्वांच्या इच्छेखातर सर्व मित्रमंडळी असेल, सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने आज आपण फलक असेल किंवा ह्या घाटाचं नाव देखील अनावरण करून ज्ञानेश्वरी घाट केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आज खूप प्रसन्नाच्या वातावरणात जवळजवळ 10,000 ते 12,000 संख्येची वारकरींमध्ये ही दिंडीमध्ये सहभाग आम्हाला घेता आला. त्याचा नक्कीच आम्हाला मनापासून आनंद होत आहे. शंकर नाबदे, C24 तास, ज्ञानेश्वरी घाट, नेवासा. शंकर नाबदे, C24 तास, निवासा.